की करंग अग बाय 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 स्वागत चित्रा भारी बायको बाई जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो CapCut आणि अलाइट मोशनमधून आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे। सगळ्यात अगोदर जे काही अलाइट मोशनचा प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे सिंपलरित्या मित्रांनो त्या प्रोजेक्टला तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे। प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओके, तर काही या प्रकारचा प्रोजेक्ट आहे, बघू शकता मित्रांनो। आता कसं काय या प्रोजेक्टमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे करायची हे मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला एकदम सुरुवातीलाच प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिंपलरित्या ते ऑडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो जे ऑडिओ होते ते ऑडिओ मी ॲड केले। ऑडिओला ॲड केल्यानंतर जे काही ऑडिओ असणार याला एकदम खालच्या बाजूला तुम्ही घेऊन या आणि जो काही आपला लोगो असेल तो लोगो तुम्ही इथून डिलीट करून टाका। लोगो वगैरे सगळं काढून झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपलं जे काही सॉन्ग आहे ते व्यवस्थितरित्या झाले। फक्त जे काही 23.7 बीटपर्यंत आहे एवढंच सॉन्ग ठेवून बाकीचा पार्ट तुम्ही कट करा। आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो काही मी तुम्हाला इथं व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे सिंपलरित्या तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। काही या प्रकारचा व्हिडिओ आहे बघू शकताय आणि ह्याचा देखील एक्स्ट्रा पार्ट तुम्ही कट करू शकता। ओके, या प्रकारे एक्स्ट्रा पार्ट वगैरे कट केल्यानंतर व्हिडिओला या खालच्या बाजूला सेट करून घ्या। नंतर पुढचे जे काही ग्रुप आहेत ते या ठिकाणी मी हाईड केले ते तुम्हाला अनहाईड करायचं आहे। त्यासाठी हा जो काही डोळ्याचं चिन्ह दिसते सिंपल या डोळ्यावरती क्लिक करून तुम्ही त्याला अनहाईड करू शकता। ओके, तर या प्रकारे हे जे काही ग्रुप आहे तर ह्या ग्रुपला ॲनिमेशन वगैरे कसं लावायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी मित्रांनो यामध्ये फोटो कसे ॲड करायचे सांगतो। सगळ्यात अगोदर पहिल्या ग्रुपमध्ये फोटो ॲड करण्यासाठी ग्रुप 1ला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये ग्रुप अँड मास्कची एक लेअर आहे, सिंपली या ग्रुप अँड मास्कच्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही तुमचे फोटो वगैरे इथं असतील तर मित्रांनो ते फोटो तुम्हाला ॲड करायचे आहे। मित्रांनो असं नाही की हा फक्त मुलांसाठी व्हिडिओ आहे, तर मुली असतील तर मुली देखील हा व्हिडिओ बनवू शकते, काही विषय नाही। आता फोटोला ॲड करून घेतल्यानंतर हा फोटो तुमचा ह्या शेपच्या वरच्या बाजूला असणार आहे, याला फक्त ड्रॅग करत तुम्हाला ह्या खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करायचं आणि प्रॉपर आपली जी काही शेप असेल त्या शेपमध्ये ह्या फोटोला तुम्हाला सेट करायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे मी सेट केला आहे। आता तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला जो काही शेप होता त्या शेपमध्ये आपला फोटो सेट झाला आहे। तर प्रॉपर तुम्हाला तर एक मिनटं या ठिकाणी इथं बघू शकता थोडंसं या ठिकाणी हल्लं आहे, तर या ठिकाणी मी प्रॉपर सेंटरमध्ये असं सेट करून घेतो। तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला फोटोला सेट करायचं, नंतर ग्रुप 2चा लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून ग्रुप अँड मास्कची लेअर आहे त्याला सिलेक्ट करून नंतर तुम्हाला यामध्ये फोटो ॲड करायचा आहे। या कॉपीच्या खाली तुम्हाला फोटो ॲड करून फोटो एकदम लास्टपर्यंत वाढवायचा आहे। फोटोला सिलेक्ट करून प्रॉपर तुम्हाला यामध्ये फोटोला सेट करायचं आहे। ओके, नंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बघू शकता आपल्या ग्रुपमध्ये फोटो सेट झाला आहे। पण एक गोष्ट मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ग्रुपमध्ये फोटो ॲड केल्यानंतर जी काही ग्रुप आहे त्या ग्रुपची साईज कमी झाली तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे लास्टची आपली जी काही 13 सेकंदवरची बीट आहे ही येऊन डायरेक्ट तुम्ही इथून वाढवून घ्यायचं आहे। ओके, काही विषय नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। तर या प्रकारे मित्रांनो सगळ्या ग्रुपमधले फोटो मी इथं ॲड करून घेतो। तर बघू शकता सगळ्या ग्रुपमध्ये मी फोटो ॲड करून घेतले। फोटोला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपली जी काही इथं बीट होती पहिली 2.19 सेकंदवरती इथे येऊन नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता बॅकग्राऊंडसाठी एक फोटो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि फोटोला फिल स्क्रीनला सेट करून प्रॉपर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। प्रॉपर ॲडजस्ट केल्यानंतर आता इथून तुम्ही बॅक यानंतर हा जो काही फोटो आहे याला ग्रुप 1ची जी काही लेअर आहे याच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे आणि नंतर तुम्हाला जी काही 13 सेकंदाची बीट आहे ह्या बीटपर्यंत तुम्हाला याला असं वाढवायचं आहे। नंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आणि सर्च बारवरती तुम्हाला एक इफेक्ट सर्च करायचा आहे स्पॉट कलर नावाचा आणि हा इफेक्ट इथं स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून इथून बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून ऑपोसिटी याची तुम्हाला कमी करायची आहे। ऑपोसिटी वगैरे कमी केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता पुढे जी काही आपली बीट आहे 13 सेकंदवरची इथून पुढे तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो एक एक करून तुम्हाला प्रॉपर सेट करायचे आहेत। ओके, तर या ठिकाणी जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी बीटमध्ये सेट करून घेतो। तर मित्रांनो फायनली मी सगळे फोटो वगैरे ॲड करून घेतले। तर मित्रांनो या प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला राहिली की ॲनिमेशन कसं क्रिएट करायचं। तर मित्रांनो सुरुवातीच्या ग्रुपपासून ॲनिमेशन आपण क्रिएट करणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर हा जो काही ग्रुप 1ची लेअर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरवरती सिंपली तुम्हाला येऊन जायचं आहे आणि ही जी काही मूव्ह अँड ट्रान्सफर आहे ह्यामध्ये तुम्हाला एक मी की फ्रेम ऑलरेडी ॲड केला। फक्त तुम्हाला एक की फ्रेम कसं करायचं ती म्हणजे तुम्हाला इथे पहिल्या बीटवरती म्हणजे एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि हा जो काही फोटो असेल त्याला एका रेषेत तुम्हाला या बाजूला असं घेऊन जायचं। ओके,
तर या ठिकाणी बघू शकता प्रॉपर मी घेऊन गेलो आहे. नंतर तुम्हाला ह्या दोन जे काही म्हणजे आपण आता हे ॲड केले की फ्रेम आहेत, या दोन की फ्रेमच्या सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफचा ऑप्शन आहे यावरती इथे बघू शकता ग्राफ देखील मी तुम्हाला सेट करून दिला आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली या बीटवरती यायचं आहे, ग्रुपला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून फक्त या एका बाजूला असा फोटोला सरकवून घ्यायचं आहे. ओके, तर प्रॉपर मित्रांनो तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला चारही पण फोटोला जे काही की फ्रेम आहेत, की फ्रेम म्हणजे काय करायचं नाही, सिम्पली या बीटवरती तुम्हाला यायचं आणि ज्या त्या बाजूला फोटो सरकवून द्यायचे. ओके, तर या प्रकारे बघू शकता चारही पण फोटोला आपलं ॲनिमेशन आले. तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन क्रिएट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो इथून पुढचा जो काही फोटो असणार आहे, इथून पुढचा जो काही आपला पार्ट आहे तो आपण कॅपकटमधनं बघणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट कॅपकटच्या विंडोवरती जाऊया. तर मित्रांनो आता मी कॅपकटमध्ये आल्यानंतर कॅपकटमध्ये आले, आता तुम्ही जो काही व्हिडिओ तुम्ही आता सेव्ह केला त्या व्हिडिओला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे मित्रांनो म्यूट क्लिप जे काही म्हणजे इथे म्यूट क्लिप ऑडिओ जो काही तुम्हाला ऑप्शन येतो आहे, सिम्पली यावरती क्लिक करून ह्या क्लिपचा ऑडिओ तुम्हाला म्यूट करायचा आहे. आणि म्यूट केल्यानंतर मित्रांनो ते तुम्हाला ॲड ऑडिओचा ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ते एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करून तुम्ही गॅलरीमध्ये जो काही व्हिडिओ सेव्ह केलेला असणार आहे सिम्पली त्याला सिलेक्ट करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपलं जे काही ऑडिओ आहे ते ऑडिओ या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर मित्रांनो असं म्यूट का करायचं, कारण मित्रांनो इथे आपण स्प्लिट जे काही करणार आहे यामध्ये साऊंड थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतो आहे कदाचित, त्यामुळे तुम्ही म्यूट करून ह्या ठिकाणी दुसरं सॉन्ग तुम्ही ॲड करा, दुसरं म्हणजे तेच सॉन्ग. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, जिथं आपलं फोटो म्हणजे हे होतोय काय म्हणायचं वेगळा बदलतोय, आता इथे बघू शकता आपला हा पोर्शन इथे संपतोय. तर प्रॉपर जिथं तुम्हाला संपणार आहे तिथं यायचं आणि फोटोला या ठिकाणी व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. आता पुढे बघू शकता हा फोटो आहे, नंतर आपला जिथं फोटो चेंज होणार आहे सिम्पली इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर जो काही फोटो असणार म्हणजे आपला जो काही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. तर जेवढे पण फोटो यामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी स्प्लिट लावायचे आहेत, फोटो जिथे चेंज होतो त्याबरोबर त्या पोझिशनला स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, हा जो काही पहिला ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं तुम्हाला पुल आउटसाइड इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढे जो काही आपला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो हे झूम वनचं ॲनिमेशन जे काय आहे ते कुठेपर्यंत लावायचं आहे बघू शकता. इथं बघू शकता आपलं जे काही झूम वनचं ॲनिमेशन आहे ते आपल्याला इथे 16 सेकंदाच्या मागं थोडीशी बीट आहे इथेपर्यंत ॲड करायचं आणि ह्या बीटपासून पुढे तुम्हाला इथे ह्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता कुठली बीट आहे ही, ते 15 आणि 16 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या पुढे एक बीट आहे, त्या बीटपासून पुढं त्या तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. इथे तुम्हाला पेंडुलम 1 पेंडुलम 2 पेंडुलम 1 पेंडुलम 2. ओके, तर या प्रकारचं ॲनिमेशन तुम्हाला कुठंपर्यंत लावायचं आहे बघू शकता. हे जे काय आपलं 19 आणि 20 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे इथेपर्यंत तुम्हाला हे ॲनिमेशन लावायचं आहे. नंतर त्या पुढचं ह्या डॉटवरचा जो काही बीट आहे सिम्पली त्या बीटला सिलेक्ट करून त्या ॲनिमेशनवरती क्लिक करा. कॉम्बोमधनं तुम्हाला डेस्कटॉप राईटचं ॲनिमेशन लावायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर डेस्कटॉप लेफ्टचं ॲनिमेशन लावायचं आहे, नंतर राईट लेफ्ट असं ॲनिमेशन लावायचं आहे. आणि जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून नंतर तुम्हाला इथे कॉम्बोमधनं बेंड झूमचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे.